मला वाटलं की आपल्याला पण हे करायला पाहिजे, छान वाटलं. म्हणजे आपल्याकडे जागा अवेलेबल आहे, बीच आहे, समुद्र आहे. तुम्ही बघू शकता खूप सारे सेल्फी पॉइंट्स आहेत, कॅम्पिंग स्पॉट्स आहेत आणि बीच तर फक्त 10 पावलांवरतीच आहे. बरं, हे आपण प्रत्येकाला टेंट देतो, प्रत्येकी 2 लोकांना एक टेंट असं आहे का? आई बघा काय बनवते आपला चिकन बार्बिक्यू. एन्जॉय करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आगरी बाईक ट्रॅव्हलवर. आणि आत्ता आम्ही आहोत अलिबाग नागावमध्ये आणि मी पोहोचलोय, बघू शकता तुम्ही, अलिबाग बीच कॅम्पिंग, मल्हार कॅम्पिंग बघू शकता. आणि इथे आहेत मल्हार हायकरचे ओनर प्रशांत गंटांडेल, आपले मित्र आहेत. आम्ही दोघे पहिले जॉबला एकत्र होतो आणि प्रशांत आपल्या कोपरखेरणीमध्येच राहायला आहे. आता आम्ही इथं पोहोचलोय, छान व्यवस्था केली आहे. ही कल्पना तुला कशी सुचली? 4 वर्षापूर्वी इथे गेलेलो, आपला अंबरनाथला गेलेलो 30+च्या इव्हेंटसाठी. तेव्हा मला वाटलं की आपल्याला पण हे करायला पाहिजे, छान वाटलं. म्हणजे आपल्याकडे जागा अवेलेबल आहे, बीच आहे, समुद्र आहे, सर्व काही, त्याचा पुरेपूर वापर करावा. शेतात होतं आणि तिथे लोकांची व्यवस्था नव्हती, तर म्हटलं हे काम आपण पहिल्यापासून करू. की मी हॉटेल इंडस्ट्रीमध्येच होतो पहिल्यापासून, मॅरिट हॉटेलसाठी काम केलेलं आहे मी. तर म्हटलं काहीतरी करूया. मग बोललं की आपल्या इथे पण कॅम्पिंगसाठी जागा सुद्धा आहेत आणि बीच टच जागा आहेत आणि आपण करू शकतो देखील. बरोबर. तर मग मी विचार केला की आपण बघूया. मग गेल्या 4 वर्षापासून हे करायला सुरुवात केली, कॅम्पिंग करायला सुरुवात केली. खूप छोट्यापासून सुरुवात केलं. पहिला आमच्याकडे 200ची कॅपॅसिटी होती. आज 4 वर्षानंतर टचवूड आमच्याकडे 800 लोकांची कॅपॅसिटी होती. इतकी जागा आहे, इतक्या आमच्याकडे 4 पट वाढलं आपलं. म्हणजे वर्षाला तुझी ग्रोथ आहे. मला गेलं सर. मला भरपूर क्लायंट पुरवणारी लोक पण आहेत. लोक विश्वासाने माझ्याकडे येतात. 400 ते 450 टेंटची कॅपॅसिटी आपली. प्रॉपर्टी एक्झॅक्ट बीच टच आहे आणि 18 तासामध्ये लोकांना पुरेसा एन्जॉय मिळेल या सगळ्या गोष्टींची इथे दाद घेतली जाते. आणि हवं असेल तर प्रत्येकाला. कसं आहे तुझं बुकिंग ऑनलाईन? पण ऑनलाईन म्हणजे आपण इंस्टाग्राम थ्रू आपलं मार्केटिंग होतं. बरोबर. बुकिंगचं आणि इंस्टाग्राम थ्रू मार्केटिंग होतं आणि रेफरन्स मार्केटिंग म्हणजे रिपीट कस्टमर, रिटर्न कस्टमर भरपूर आहेत आपल्याकडे. म्हणजे आज जो कस्टमर आलाय तो पुन्हा तुझ्याकडे त्यांचे मित्र घेऊन पुन्हा त्यांना पण पाठवून देऊ शकतो. माझी वेबसाईट आहे, कस्टमर्स वाढत गेले. गुगल वरती पण आपलं मार्केटिंग होतं, गुगल वरती पण नाव लिस्टेड आहे. तर तिथून आपलं बुकिंग वगैरे जनरेट होतात आणि बरेचसे वेंडर्स देखील आहेत जे मला कस्टमर्स पुरवतात. बघा मित्रांनो, एक आगरी कोळी माणूस कशा प्रकारे बिझनेस करू शकतो हे लक्षात घ्या. बरोबर आहे. त्यांनी एवढा मोठा सेटअप केलेला आहे. सॅटर्डे संडेलाच फक्त असतो का? सॅटर्डे संडे असतो आणि मंडे टू फ्रायडे पण असतो, पण तेव्हा इव्हेंट नसतात. कारण की हे इव्हेंट ठेवण्याला बऱ्याचपैकी कॅम्पिंग करू शकतो कस्टमर आपल्याला लागतात. बरोबर. कमीत कमी तर ज्या दिवशी 50+ कस्टमर असतात तेव्हा बाकीचे इव्हेंट्स वगैरे सगळे होतात. आणि एव्हरी सॅटर्डेला कस्टमर कमी असो की जास्त, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. आता आपण थोडं आतमध्ये दाखवूया. हे आपलं बुकिंग काउंटर आहे. बघा मंडळी, इथे सर्व बुकिंग होते टोटल आणि ऑनलाईन झालेले पण. इथे नाव नोंदणी पहिलीच असते का आपली? सर्व एवढी बुकिंग झालेली आहे. आम्ही हे तिघही भावंड आहोत. आम्ही तिघही भावंड पण आणि आम्ही पार्टनर पण आहोत आणि सगळे सोबतच मिळून काम करतो. गेले 2 वर्ष सोबत काम करतो, न भांडण न टंटा ना काय. छान सेटअप केलंय तुम्ही तिघांनी मिळून. चला तर मंडळी, आता इथे संध्याकाळी किती वाजता नाश्ता असतो? 5:30 ला आपला नाश्ता लागतो. अशा प्रकारे बघा सर्व केलं जातं. गरम गरम मिसळ पाव आहे आणि इथे बघू शकता आज फुल एन्जॉय. थोडं सेकंड टाइम येता का माइंड फ्रेश करायला? बरोबर. आमचे बॉस जे आहेत ना ते आमच्यासाठी देव माणूस आहे, पण आमचे जे क्लायंट आहेत ना ते आमच्यासाठी राक्षस आहेत. त्यांच्या घरी आहे, सोबत नाही येत बस. नाही काय बॉस, आमचे बॉस आमच्या शेजारी, आमचे बॉस आमच्या शेजारीच आहेत, विथ फॅमिली आलेले आहेत. ते पण बॉस बरोबर असलं काय टेन्शनच नाही ना. काही 100% काहीच नाही. काही नाही. तेव्हा आपलं मल्हार हायकरचं इथे संध्याकाळचा नाश्ता आहे, मिसळ पाव. तर कसा आहे मिसळ पाव सांगू शकता? टेस्ट चांगली आहे ना? तुम्ही फर्स्ट टाइम आले का इथे? मग नेक्स्ट टाइम इथेच येणार गॅरंटेड ना? अजून रात्री आपल्याला एन्जॉय करायचं आहे. बरं, म्हणजे तुम्ही असे सहज फिरायला आले की व्हॅलेंटाईन डे स्पेशल? ओके, सर्व कपल्स आहेत टोटल. आणि बघा इथे एक ग्रुप दिसतोय मला. कुठं? तर घाटकोपरवरून आले आहेत. मिसळ पाव एन्जॉय कर. टेस्ट चांगले आहे. फर्स्ट टाइम आहे तुमचं? कुठून आले तुम्ही? गुजरात. चालेल चालेल. केमचे मजामा. ते आपल्याला थोडी माहिती भेटेल आता की अशा प्रकारे ह्याच्यावर काय बुकिंगचं? हे आपण प्रत्येकाला टेंट देतो, प्रत्येकी 2 लोकांना एक टेंट असं आहे का? 2 लोकांमध्ये एक टेंट. आणि बॉईज असेल तर एका साईडला, कपल्स असतील तर एका साईड. बरोबर. म्हणजे तसं तुम्ही अरेंज करता. बरोबर. कोणाला प्रॉब्लेम नको, त्रास व्हायला नको. बरोबर.
आणि बघा आपल्या भावाने सर्व काही विचार करून सर्व काही सेटअप नीट केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला first नक्की इथे यायचंच आहे. आणि आता आपला हा व्हिडिओ बघून भरपूर जण येणार, तुला बुकिंग भेटणार बघ. आणि नवी चॉईसेबल मुंबईतून. टेंट आपण हा. देत नाही कोणाला, आपण फर्स्ट कम फर्स्ट सर्व करतो, म्हणजे जेणेकरून बरोबर. आपलं म्हणजे लोकांमध्ये भांडण नको. बरोबर आणि हे असे बुकिंग असतात प्रत्येकाचे, कोणाचे किती लोक आहेत, व्हेज किती नॉनव्हेज किती, बरोबर पर पर्सन कॉस्ट, म्हणजे सगळं ट्रान्सपरन्स आहे. म्हणजे कोणाला जास्त पैसे नाही, कोणाला कमी नाही, असं बरोबर. काय नाही, सगळं एकदम क्लिअर आहे. मी टेंट अलोकेट करायला असतो, हा बुकिंग बुकिंग सप्लाय करायला सर्व. असतो. आणि बाकी तिसरे बंधू आपले हे सगळे बाकी टेंट आणि बाकी सगळं टेंट हे आणि दोन्ही हे बघतो. दोन्ही. नमस्कार मंडळी, तर बघा आपल्याकडे आहेत दिशा दिशा काय नाव? कोठारी. दिशा Yes. कोठारी. इंस्टाग्रामवर यांच्या रील खूप फेमस असतात. थोडेफार. तर आपल्या मित्राच्या प्रशांतच्या कॅम्पिंगसाठी ते सेटअप दाखवायला हे पण आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर थोडं आपण दोघं मिळून आपण दाखवूया. टूर करूया. चालेल ना दोघं मिळून? कारण हा कॅम्पसाइट ऍक्च्युली खूप मस्त डेकोरेट केलंय. इकडे तुम्ही बघू शकता खूप सारे सेल्फी पॉइंट्स आहेत, कॅम्पिंग स्पॉट्स आहेत आणि बीच तर फक्त 10 पावलांवरतीच आहे. बरोबर. तर आपण बघूया. तर इकडे आपले लागलेत ऑलमोस्ट टेंट्स, जे ऑलमोस्ट 300+ लोकांना अकोमोडेट करतात या बीच वरती. असं वाटत नाही इकडे आल्यावरती की इतकी भीड आहे, पण ऑलमोस्ट 700+ लोक इकडे राहू शकतात या कॅम्पसाइट वरती. आणि बीचचा व्ह्यू असल्यामुळे खूप सुंदर मजा येते तुम्हाला. मला तर, मी ऍक्च्युली सेकंड टाइम आली आणि मला खूप मजा फर्स्ट येते. टाइम आहे. हो का? आय एम छान शुअर वाटलं आम्हाला परत येणार, पण. कारण एंट्री मला मारल्यामध्ये छान वाटलं आम्हाला. है ना. आणि आता परत पुढे होस्टिंग पण आहे, जे ही मी जागा वाटली आतमध्ये छोटी आहे, पण एवढे टेंट्स याच्यात लावलेले आहेत, ऍक्च्युली त्यांनी setup येस. केलेलं हो. आहे. आणि खूप इकडे छान खूप केलेलं आहे. सुंदर आता लाईट्स पण लागलेत. आपण बघूयात ते सेल्फी पॉइंट्स माझे फेवरेट ऍक्च्युली. फोटोज खूप भारी येतात तिकडे. बघूयात आपण. अजून हे लाईट्स लावतील तर हे एकदम पार्टी वाईब होणार, आपलं बीच पार्टी, अँड विच इज रिअली गुड. आपण जितके म्हणजे एक वीकेंड रिलॅक्सेशन बरोबर. साठी येतो आणि तो वीकेंडचा रिलॅक्स खरोखर उपयोगी येतो ऍक्च्युली, आहे ना. सो आम्ही आणि इथे बघू शकता तुम्ही, आपल्यासोबत एक युट्यूब स्टार आहे, तर वी हॅव अ स्टार हिअर. छान सेल्फी पॉइंट बनवलेला आहे, बघू शकता तुम्ही. झुला इकडनं म्हणजे एकदम बीचचा व्ह्यू देतो आणि तो हा. तिकडे खेळताना असं वाटतं की समोर काहीच नाहीये आणि आपण एकटे आपल्या जगात आहोत. तर ते ऍक्च्युली खूप मस्त आहे. मी स्वतः इकडे 1-2 तास बसते मस्त. म्हणजे वीक मध्ये पूर्ण मेहनत केलेला माणूस, थकलेला माणूस इथे येऊन रिलॅक्स होऊ Actually, शकतो. पूर्णपणे रिलॅक्स होऊ शकतो. तर आणि खूप सारी ऍक्टिव्हिटीज आहे आपल्यासोबत. तर मित्रांनो, आपला मित्र मल्हार हायकर्स प्रशांत गंटांडेल यांच्या या कॅम्पिंगच्या तुम्ही नक्की या एकदा कॅम्पिंगसाठी आणि याचा आनंद पूर्ण घ्या. बरोबर ना? ऍक्च्युली प्लीज मस्ट विजिट. एकदा विजिट करून बघा, तुम्ही नेहमी इथे येणार रिलॅक्स व्हायसाठी. रिलॅक्स ऍक्च्युली काहीच नाही, एकदम रेस्ट मोड ऑन करायचंय. हे बघा मंडळी, आता अंधार झालेला आहे. आता इथला ॲम्बियन्स बघा तुम्ही, खूप छान आहे. अजूनही पूर्ण नाश्ता चालू आहे इथे. आत्ता आलोय आपण मल्हार हायकरच्या किचनमध्ये. आता इथे चालू आहे चपात्यांचं काम. किती चपात्या करता तरी अंदाज? 1000-1500 चपात्या लागतात जास्त माणसं. आणि आता आज किती असतील तरी अंदाज? 600 तरी चपात्या असणार. बार्बिक्यूसाठी आपण हे केलेलं आहे. काय काय असेल याच्यात? मक्का आणि रताला. नक्की या मित्रांनो. हे बघा सगळे कोळी बांधव आहेत इथं आणि जेवण पण लय भारी बनणार आहे, तर तुम्ही नक्की या इथं. आणि इथं बघा मस्तपैकी एकदम चिकन बार्बिक्यूची तयारी सुरू आहे, बघू शकता. हे स्टार्टरमध्ये आहे का आपला? हे स्टार्टरमध्ये भाई बघा काय बनवतो आपला चिकन बार्बिक्यू. मस्त मजा येईल काय. आणि आता आपल्या प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे. And we also have some famous YouTubers with us, sir. एक छोटा प्रमोशन तो बनता है. आप अपने YouTube का नाम बता दीजिए. आगरी बाइक ट्रॅव्हल. Agri Bike Traveler. We have travel bloggers in the house and YouTube शॉट के लिए एक बार शांति से सुनिए. ये गेम कुछ ऐसी है. सर ये है ग्लासेस, इनको हमने दिए हैं स्ट्रॉस और ये स्ट्रॉ उनके मुंह में रहेंगे. विदाउट यूजिंग देयर हैंड्स दे आर गोइंग टू ट्रांसफर द ग्लासेस एक दूसरे के पास. डेमो 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 नहीं देना, डायरेक्ट खेलेंगे. हमारे शेर है. तो हमारे पास 2 टीम है.
हे बघा मस्तपैकी 30 किलो चिकन आहे आपला मल्हार हायकर्स कॅम्पिंगमध्ये मावशीने बनवलेलं आहे एकदम आगरी स्टाईल. आणि जेवायला तर सगळ्यांना लय मजा येणार आहे. त्याच्याबरोबर इथं हे बघा चपात्या पण चालू आहेत. बघा मंडळी आपले इथे पार्टनर सर्व आहेत मल्हार हायकर्सचे. आणि इथं BBQ सर्वांना सर्व केलं जातं आहे. स्टार्टरमध्ये BBQ आहे. प्रशांत हे कोण करतं मॅरिनेशन? हे आपले कामाला म्हणजे आपल्याकडे मावशी लोक करतात का? आणि बघा घरगुती आपल्याकडे. आणि एकदम घरगुती स्टाईलमध्ये आहे. स्मेल तर एकदम भारी येतोय बघू शकता तुम्ही. आणि आता सर्वांना योगा पूर्ण सर्व पब्लिक यायला लागली आहे एन्जॉय करायला. आणि इथे आता बार्बिक्यू सर्व केले जातील सर्वांना स्टार्टर म्हणून. 2 व्यक्तींसाठी कुपन सिस्टम आहे का आपलं? टोकन आहे बघा. टोकन सिस्टम आहे इथे बघू शकता. प्रत्येकाने आपला टोकन घेऊन इथून स्टार्टर घेऊन जायचं आहे. तुम्ही नक्की भेट द्या मल्हार हायकर्सला. तेव्हा पूर्ण सजवलेलं आहे. ते आता सर्वांना स्टार्टर देण्यात येत आहे. आणि समोरच तिकडे मस्त DJ लावून डान्स चालू आहे. छान ॲम्बियन्स आहे. नक्की तुम्ही भेट द्या एकदा. आता आपल्या मल्हार हायकर्समध्ये एन्जॉय करताना आता सर्वांना लागले भूक बरोबर ना नाचून. आणि इथे व्हेज पण आहे बघू शकता तुम्ही. आणि इकडे व्हेजमध्ये एक स्वीट डिश पण आहे जिलेबी ना कडक क्रिस्पी जिलेबी. इथे बघा नॉनव्हेज पण आहे सर्व काही आहे. हे बघा एकदम गरम सर्व केलं जातं बघू शकता तुम्ही. इथे सर्व व्हेज नॉनव्हेज दोघे मिक्स आहेत. कसं वाटतं जेवण आपल्याला? आणि सर्व ॲम्बियन्स बघून कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. नेक्स्ट टाईम इथेच बुकिंग ना? नेक्स्ट टाईम फॅमिलीसोबत या इथे अजून मजा येईल तुम्हाला. कसं वाटलं जेवण? आणि इथे मल्हार हायकर्समध्ये कसं वाटलं तुम्हाला? एन्जॉय फुल एन्जॉय. पुढच्या वेळेस पुन्हा फॅमिलीज. आणि हे बघा व्हॅलेंटाईनच्या दिवशी सर्व जेंट्स आलेत. पोरं हां तुमच्याकडे कपल्स आहेत नाही का? मग तुम्ही जेवा फक्त आणि झोपा. एन्जॉय करा. मल्हार हायकर्स इकडे जेवण सर्विंग चालू आहे. आणि इथे सर्वजण जेवणाचा आनंद घेत आहेत. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत. सर्व काही सोय केलेली आहे. लाईव्ह म्युझिक पण असते इथे बघू शकता. आणि सर्वजण इथे आनंद घेताना. लाईव्ह म्युझिक आहे. आणि बघा इथे बॅडमिंटन वगैरे सर्व चालू आहे. छान ॲम्बियन्स आहे. नक्की तुम्ही भेट द्या बघू शकता. बघा सकाळचा नाश्ता सुरू आहे आपला. इथे पोहे बनवलेत मस्तपैकी चहा. आणि आज महाशिवरात्र आहे म्हणून इथे चालू आहे खिचडीची तयारी. शेंगदाणे भाजल्यात. आता सर्वांना नाश्ता पण दिला जाईल मॉर्निंगचा. नाही सर्व रेडी झालेत आता नाश्ता करायला आंघोळ वगैरे करून. मंडळी गुड मॉर्निंग. आणि आत्ता सकाळ झालेली आहे. आता आम्ही रेडी झालो आहे इथून निघायला नागाव बीचवरून. थोडंसं बीचचं व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि हा व्हिडिओ आपण इथं संपूया मल्हार हायकर्सचा. तर नक्की तुम्ही भेट द्या जेव्हा तुम्ही येणार तेव्हा.